मुंबई हायकोर्टाच्या आवारात आजही तुम्हाला अनेक ब्रिटिश न्यायाधीशांचे फोटो, पुतळे दिमाखात उभे असलेले दिसतील। यातील अनेकांनी टिळक, महात्मा गांधींपर्यंत अनेक देशभक्तांवर अन्याय केलाय। त्यामुळे अन्यायाच्या खाणाखुणा इथून हटवा अशी मागणी आता काही कायदेतज्ञांकडून होताना दिसते। पाहूया विनोद राऊत यांचा यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट। बॉम्बे हायकोर्ट या कोर्टात देशातल्या अनेक नामवंतांनी प्रॅक्टिस केली। स्वातंत्र्य लढ्याच्या काळात अनेक प्रखर देशभक्तांवर याच कोर्टामध्ये खटलेही चालले, शिक्षाही झाली। त्यातलं एक नाव होतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। मला एवढंच म्हणायचंय की ज्युरींनी जरी मला दोषी ठरवलं असलं तरी मी निर्दोष आहे। 1908 मध्ये टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली। जस्टिस डावर यांनी हा निकाल दिला होता, पण अनेकांच्या मते हा निर्णय पूर्णपणे पक्षपाती होता। पण त्याच जस्टिस डावर यांचा फोटो हायकोर्टामध्ये आजही बघायला मिळतो। एका बुद्धिमान माणसाला सडक्या डोक्याचा आणि वेडा माणूस ठरवणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे, आणि अशा माणसाचा फोटो आजही तिथे सन्मानाने झळकतो आहे। हे 40 नंबरच्या कोर्टामध्ये ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे। अनेकांना कल्पना नसेल, पण त्यावेळी टिळकांचं वकीलपत्र घेतलं होतं बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी। तब्बल 6 वर्षांनंतर डावर यांना ब्रिटिश सरकारनं नाईट पदवी बहाल केली। त्या समारंभाला न जाण्याचा बाणेदारपणा बॅरिस्टर जिना यांनी दाखवला होता। त्यांनी आपण ज्या सरकारची नोकरी करतो त्या ब्रिटिश सरकारसाठी म्हणून त्यांनी हा निकाल दिला। ही टीका तेव्हाही झाली होती आणि ती टीका आताही व्हायला पाहिजे। अशा जस्टिस डावर त्यांची कायदेविषयातली त्यांची महत्ता ही मान्य करून सुद्धा मला असं वाटतं की त्यांचं स्मारक त्याच मुंबई उच्च न्यायालयामध्ये असणं हे योग्य नाही। बॉम्बे हायकोर्टाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश छागला यांच्या रोजेस इन डिसेंबर या आत्मचरित्रात सुद्धा याचा स्पष्ट उल्लेख आहे। छागला यांनी त्यांच्या कार्यकाळात ही चूक दुरुस्त करत हायकोर्टात टिळकांच्या ऐतिहासिक उद्गारांची कोनशिला बसवून घेतली होती। न्यायाधीशांचं 40 क्रमांकाचं हे चेंबर बघा। आजही जस्टिस डावर यांचा फोटो तुम्हाला इथे लागलेला दिसेल। अप्रत्यक्षपणे का होईना, पण आजही डावर यांना अभिवादन करावं लागतं। डावर पुढे झुकतो आम्ही। ज्या वेळेला आम्ही त्या कोर्टात ॲपियर होतो, जेव्हा आम्ही त्या बेंच पुढे झुकतो तेव्हा मागे डावर आहे। म्हणजे थोडक्यात आम्ही डावरलाच हे करतो। बॉम्बे हायकोर्टाने देशाला आजपर्यंत अनेक चांगले कायदेपटू आणि नामवंत न्यायमूर्ती दिलेले आहेत। यामध्ये बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते न्यायमूर्ती छागला अशी अनेकांची नावं घेता येईल। मात्र स्वातंत्र्य लढ्याच्या काळात याच हायकोर्टाने अनेक प्रखर देशभक्तांवर जाणीवपूर्वक अन्याय देखील केलेला आहे। आजही हायकोर्टाच्या आवारात याची जिवंत प्रतीके आपल्याला पाहायला मिळू शकतात। त्यामुळं अन्यायाची ही प्रतीकं न्यायालयाच्या आवारात असावीत की ती म्युझियममध्ये असावी, यावर आता वाद रंगलेला आहे। हायकोर्टाच्या आवारामध्ये प्रवेश केल्यावर हा पुतळा दिसतोय तो जस्टिस दिनशा मुल्ला यांचा आहे। याच मुल्ला यांनी महात्मा गांधी यांची बॅरिस्टरची सनद रद्द केली होती। हा पुतळा सुद्धा हटवा अशी मागणी पुढे येते। हायकोर्ट इमारतीच्या देखभालीचं काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे, त्यामुळे या खात्यानं या बदलासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी कायदेतज्ञांची आहे। ज्यांनी सनद रद्द केली त्याचा पुतळा बागेत 15 फुटी पुतळा हायकोर्टच्याच बागेत। या ऐतिहासिक चुका दुरुस्त करूनही आपण आपली मानसिकता सुधारणार आहोत का, हा सुद्धा प्रश्न आहेच। पण या निमित्तानं बॉम्बे हायकोर्टाच्या ऐतिहासिक परंपरेला उजाळा मिळतोय, हेही नसे थोडके। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह विनोद राऊत, IBN लोकमत, मुंबई।